हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या या एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह 2025 पॅटर्नसाठी आन्सर रायटिंग कशी करावी यावर आपण या सेशन्समध्ये चर्चा करतो आणि भूगोल विषयाचा आणखी एक प्रश्न आपण या ठिकाणी आता डिस्कस करतोय. सो यूपीएससीचा पीवायक्यू आहे, ज्यामध्ये विचारलेला आहे कच्च्या तेलाच्या असमान वितरणाचे जगावरील बहुआयामी परिणाम विशद करा. ओके, तर एकदा प्रश्न समजून घ्या की एक्झॅक्टली प्रश्नामध्ये काय नेमकं विचारलेलं आहे. आणि प्रश्नामध्ये या ठिकाणी आपल्याला विचारलेलं दिसतं की कच्च्या तेलाचं जे जगात वितरण आहे ते असमान आहे आणि त्याचे जागतिक स्तरावर आपल्याला काही परिणाम होताना दिसतात. आणि मग ते नेमके परिणाम कोणते ते या ठिकाणी आपल्याला विशद करायचे आहे किंवा ते आपल्याला या ठिकाणी मांडायचे. बघू एकंदरीत उत्तर कसं लिहिलं जाऊ शकतं. तर सगळ्यात पहिले जे इंट्रोडक्शन असेल किंवा या प्रश्नामध्ये आपण परिचय करतोय. आता कच्च्या तेल म्हणजे संसाधनाचा मुद्दा या ठिकाणी येत आहे आणि बऱ्याचदा संसाधनांवर जेव्हा चर्चा केली जाते तर संसाधनांवर आधारित प्रश्नांचं उत्तर लेखन करताना इंट्रोडक्शन हे तुम्ही फॅक्ट बेस्ड करू शकता. ठीक आहे, एक सिंपल फॅक्ट तुम्ही सांगू शकता की जागतिक स्तरावर कुठल्याही एका संसाधनाचं एक वितरण कसं आहे, एक ब्रीफ इंट्रोडक्शन द्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही 1-2 ओळीमध्ये त्याचा ट्रेंड काय आहे वितरणाचा किंवा एक मॅक्रो पर्स्पेक्टिव्ह द्या की जागतिक स्तरावर ते वितरण कसं आपल्याला आढळतं. आणि तेच मी या ठिकाणी करू शकतो की कच्च्या तेलाचा जगामध्ये कोणकोणते महत्वाचे प्रदेश आहेत किंवा कोणकोणते देश आहेत जे कच्च्या तेलाच्या उत्पादनासाठी ओळखले जातात. ओके, तर तसा एक अप्रोच तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, फॅक्ट बेस्ड अप्रोच. किंवा आता प्रश्नामध्ये काय विचारलं की परिणाम या ठिकाणी आपल्याला सांगायचे, आणि जेव्हा परिणाम सांगायचे आहे तर जागतिक स्तरावर कुठेतरी असं काही होत असेल की ज्यामध्ये आपल्याला कच्च्या तेलाचा रोल दिसतोय. कुठली तरी एखादी जागतिक स्तरावरची घटना आहे किंवा कुठलं तरी एक उदाहरण आहे ज्यामध्ये तुम्हाला हे दिसेल की कच्च्या तेला कारण ते परिणाम निर्माण झालेत. आणि तसं जर काही उदाहरण तुमच्या डोक्यात असेल, समकालीन उदाहरण असेल किंवा करंट अफेअर्स मधलं उदाहरण असेल, ठीक आहे, कंटेम्पररी घ्या किंवा करंट घ्या, कोणतं पण चालेल, त्या उदाहरणाने सुद्धा तुम्ही या ठिकाणी हे मांडू शकता की बघा कच्च्या तेलाच्या वितरणाचे अशा प्रकारे परिणाम होतात. तर 2 वेने तुम्ही याचं इंट्रोडक्शन लिहू शकता. डिफिनेशन बेस्ड तुम्ही इंट्रोडक्शन या ठिकाणी करणं तितकंसं योग्य असणार नाही, कारण की काही या ठिकाणी असेच डिफाईन करायला आपल्याला आढळत नाही. ठीक आहे, तर याचं जे इंट्रोडक्शन असेल स्ट्रिक्टली फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन तुम्ही या ठिकाणी कराल. अगेन संसाधनांचे जर प्रश्न विचारले गेले तर संसाधनांच्या प्रश्नांचं जे इंट्रोडक्शन आहे, परिचय आहे, तो बऱ्यापैकी फॅक्ट बेस्ड असू शकतो. ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. बघूया परिणाम नेमके काय काय आहेत. जेव्हा आपण परिणामांची चर्चा करतो तर अगेन या भागामध्ये ऍसेच माझं काही खूप जास्त अजून पाठ करायला नव्हते. डायरेक्ट परिणाम विचारलेले आहेत आणि मी डायरेक्टली या ठिकाणी परिणाम सुचवतो की काय काय परिणाम आहेत. जनरली मी बॉडीचे 2-3 पार्ट बघतो, करता येतील का. बऱ्याच ठिकाणी 2 किंवा 3 पार्ट मला करता येतात, पण या प्रश्नामध्ये काही 2 किंवा 3 पार्ट आता करता येताना मला दिसत नाहीये, तर म्हणून मी एकच पार्ट मध्ये पूर्ण उत्तर लिहितो. आणि बॉडीमध्ये मग माझे पॉइंट्स काय काय आहेत की सगळ्यात पहिले आपण जागतिक स्तरावर हे बघतो की कच्च्या तेलाचं जे असमान वितरण आहे त्या असमान वितरणाचा परिणाम आर्थिक अवलंबित्व किंवा डिपेंडन्सी, इकॉनॉमिक डिपेंडन्सी क्रिएट होताना दिसते. आता इकॉनॉमिक डिपेंडन्सीचे वेगवेगळे डायमेन्शन्स तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. क्लिअर, एक पहिला डायमेन्शन असेल की ज्या देशाकडे कच्चं तेल एक महत्वाचं संसाधन आहे तो देश किंवा त्या देशाची अर्थव्यवस्था कच्च्या तेलावर डिपेंड करते. आर्थिक डिपेंडन्सी तुम्हाला किंवा आर्थिक अवलंबित्व तुम्हाला त्या संपूर्णपणे कच्च्या तेलावर दिसतात. आता याचे पॉझिटिव्ह पण तुम्हाला दिसतील, निगेटिव्ह पण तुम्हाला दिसतील. खूप सारे देश आहेत कच्च्या तेला कारण अत्यंत श्रीमंत झाले, राईट, खूप पैसा त्यांच्याकडे आहे. पण याचा एक निगेटिव्ह आस्पेक्ट हा आहे की जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था जशी जशी कच्च्या तेलाची मागणी कमी जास्त करत जाते, सिमिलरली या देशाची जी अर्थव्यवस्था असेल ती सुद्धा मागे पुढे होताना आपल्याला दिसते. खूप सारे उदाहरण तुम्ही याचे देऊ शकता. एक व्हेनेझुएलाचं उदाहरण याच्यामध्ये दिलं जातं की ज्या वेळेस जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये कच्च्या तेलाला खूप मागणी होती, कच्च्या तेलाच्या किमती खूप $100 वर गेलेल्या आपल्याला दिसून येतात, खूप वाढलेल्या आपल्याला दिसून येतात, तेव्हा त्या देशाची अर्थव्यवस्था खूप रोबस्ट होती, खूप चांगली होती, आर्थिक प्रगती खूप चांगली होती. पण अचानकपणे 2014-15 नंतर ज्या कच्च्या तेलाच्या किमती आहे त्या घसरल्या, कोलमडल्या आणि त्या क्षणी व्हेनेझुएलाची जी अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा कोलमडली. आणि अशा प्रकारचं जे इकॉनॉमिक डिपेंडन्स आहे तो एक अत्यंत महत्वाचा परिणाम तुम्हाला त्या आर्थिक अवलंबित्वामध्ये दिसून येतोय किंवा कच्च्या तेलाच्या त्या असमान वितरणामध्ये दिसून येतोय, राईट. कारण की काही देश त्यांच्याचकडे ही तुम्हाला ऊर्जा दिसते किंवा हे कच्चं तेल दिसते आणि त्याच्यामुळे त्यांचे फायदे पण आहे, त्यांचे नुकसान पण आहे, राईट. देन जी देश कच्चं तेल आयात करत आहेत त्यांचं सुद्धा इकॉनॉमिक डिपेंडन्स आहे, त्यांच्या इकॉनॉमीवर सुद्धा याचा बोजा पडतोय, राईट. समजा भारतासारख्या देशाला 80% ऊर्जेची संसाधनं आयात करावी लागतात, मग त्या ठिकाणी भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती पण या कच्च्या तेलाच्या असमान वितरणाचा एक परिणाम आपल्याला दिसतो. जर
सर्व देशांकडे सारख्या प्रमाणात कच्चं तेल असतं, तर अशा प्रकारचे मुद्दे झाले नसते. प्रत्येकाची अर्थव्यवस्था कदाचित मग त्या ठिकाणी आपल्याला सारखी दिसून आली असती. राईट. सो हा एक मुद्दा आर्थिक अवलंबित्वाचा अत्यंत महत्वाचा आहे. भू राजनीतिक तणाव, राईट, जिओ पॉलिटिकल टेन्शन्स. त्या कच्च्या तेलाचे साठे मिळवण्यासाठी प्रत्येक देश कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्रयत्न करतोय. मग त्यामध्ये युएसएचा प्रेझेन्स बघा मिडल ईस्ट कंट्रीज मध्ये, किंवा जे पश्चिम आशियाचे देश आहेत, भूमध्य आशियाचे देश आहेत, त्या सर्व भागांमध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात हे दिसतंय की युएसएचा प्रेझेन्स आहे. आणि युएसएचा प्रेझेन्स त्या ठिकाणी ऐतिहासिकदृष्ट्या का राहिला? कारण की त्या ठिकाणी कच्च्या तेलाचे खूप मोठ्या प्रमाणात साठे होते. तर एनर्जी सिक्युरिटी करण्यासाठी त्या ठिकाणी आपण युएसएचा प्रेझेन्स बघतो. आणि मग कुठून तरी तिथनं कॉन्फ्लिक्ट सुरू होतं की युएसए सारखा देश तिथे प्रेझेंट आहे आणि बाकीचे जे काही रशियासारखे देश असेल ते पण तिथे इंटरेस्ट घेतात. यातनं कुठेतरी एक जिओ पॉलिटिकल टेन्शन किंवा भू राजनीतिक तणाव आपल्याला निर्माण होताना दिसतो. सिमिलरली असे टेन्शन तुम्हाला बाकी आफ्रिकेमध्ये सुद्धा निर्माण झालेले दिसतील मागच्या काही दशकांमध्ये. नाव ऊर्जा सुरक्षा, एनर्जी सिक्युरिटी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. समान वितरण असतं तर सगळ्यांची एनर्जी सिक्युरिटी असते, पण असमान वितरणामुळे खूप सारे असे देश आहेत, गरीब देश आहेत किंवा विकसनशील देश आहेत, त्यांच्या ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी निर्माण होतो. ऍट द सेम टाइम जागतिक ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. करंट काही एक्झाम्पल्स घ्या. करंट एक्झाम्पल मध्ये युरोपचं तुम्ही एक एक्झाम्पल देऊ शकता. युरोप खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला डिपेंड करताना दिसतं रशियावर नॅचरल गॅसच्या टर्म्स मध्ये. आणि इथे कुठेतरी मग युरोपची जी ऊर्जा सुरक्षा आहे युरोपच्या हाती नाही, रशियाच्या हाती आहे. राईट. आणि हे जे मुद्दे आहे यातून भू राजनीतिक तणाव पुन्हा निर्माण होताना आपल्याला आढळतात. देन पर्यावरणीय परिणाम तुम्ही सांगू शकता. जे कॉंगोचे बेसिन आहेत, ब्राझील सारखे देश आहेत, व्हेनेझुएला सारखे देश आहेत, इंडोनेशिया सारखे देश आहेत, या सर्व भागांमध्ये कच्च्या तेलाचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात. पण त्या कच्च्या तेलाच्या एक्सप्लोरेशनसाठी किंवा ते कच्चं तेल मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची अवनती झालेली आहे. ज्या वेळेस या देशांमध्ये हे ऑइल स्पिल्स होतात किंवा कच्चं तेल काही लीक होतं, सांडतं, पसरतंय, पर्यावरणामध्ये मिसळतंय, प्रदूषण होतंय, जर पाण्याचं प्रदूषण होतंय, मातीचं प्रदूषण होतंय, जैवविविधता जी आहे जैवविविधतेचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतो. आणि हे सगळे अत्यंत गंभीर मुद्दे आपल्याला या ठिकाणी उत्पन्न होताना दिसतात. सिमिलरली या वितरणाकारण म्हणजे काही विशिष्ट भागांमध्येच आपल्याला कच्चं तेल आढळतं आणि त्यामुळे मग मोठ्या प्रमाणात त्याची ट्रान्सपोर्ट पण केली जाते जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये. तर परिणाम काय असेल? जेव्हा जगाच्या एका कोपऱ्यामधून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये ते कच्चं तेल ट्रान्सपोर्ट केलं जातं, कुठेतरी पुन्हा आपल्याला ते टँकर्स मध्ये ऑइल लिकेज होताना दिसतात. तरी टँकरच्या ऑइल लिकेजचा अजून एक परिणाम तुम्हाला दिसेल की सागरी प्रदूषण होताना आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी परिणाम होताना दिसतात. देन सामाजिक आर्थिक परिणाम. एक मी आर्थिक अवलंबित्वामध्ये व्हेनेझुएलाचं उदाहरण दिलेलं किंवा भारताचं उदाहरण दिलेलं. तर या ठिकाणी व्हेनेझुएलामध्ये तुम्हाला सामाजिक आर्थिक परिणाम सुद्धा त्याचे होताना दिसेल. व्हेनेझुएलामध्ये जशी ती अर्थव्यवस्था कोलमडते, सामाजिक स्थिती सुद्धा त्या ठिकाणी गंभीर होताना आपल्याला आढळते. तर असे काही परिणाम तुम्हाला दिसेल. आणि फायनली एक अत्यंत महत्वाचा, आता मागच्या काही वर्षांमध्ये 2-3 वर्षांमध्ये हा एक मुद्दा महत्वाचा आहे, गाजतोय मोठ्या प्रमाणात. काय मुद्दा आहे तो लक्षात घ्या की ऊर्जा संक्रमणातील समस्या तुम्हाला या ठिकाणी दिसते. आता जागतिक स्तरावर आपण ही चर्चा करतोय की जी काही जीवाश्म इंधन आहेत, जीवाश्म इंधनांचा वापर थोडा कमी करायचा आणि जी काही स्वच्छ इंधनं आहेत त्या स्वच्छ इंधनांचा वापर आपण वाढवला पाहिजे. आणि मग तसं करत असताना जेव्हा आपण ऊर्जा संक्रमण करतोय, तर असे अनेक देश आहेत ज्यांची इकॉनॉमी, अर्थव्यवस्था या कच्च्या तेलावर किंवा जे काही जीवाश्म इंधन आहे जीवाश्म इंधनांवर चालते. आणि जेव्हा ऊर्जेकडे संक्रमण होते जागतिक स्तरावर, मग ही जी सगळी देश आहेत या देशांसमोर एक खूप मोठा प्रश्न उभा होतोय की अर्थव्यवस्था कशी सांभाळायची, ऍट द सेम टाइम एम्प्लॉयमेंट किंवा जी काही रोजगार निर्मिती आहे जी या पर्टिक्युलर सेक्टर मध्ये होत होती, ती रोजगार निर्मिती कशी एन्शुअर करायची. राईट. तर अशा प्रकारचे हे जे काही ऊर्जा संक्रमण आणि त्या कारण होणारे मुद्दे किंवा त्या कारण निर्माण होणारी जी समस्या आहे ती पण आपल्याला इथे लक्षात घेतली पाहिजे. तर अशा प्रकारचे परिणाम आपल्याला होताना दिसतात जेव्हा आपण बघतोय की जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचं असमान वितरण आहे. नाउ निष्कर्ष कसा लिहिला जाऊ शकतो, पण निष्कर्षाच्या आधी नकाशा काढला जाऊ शकतो का? तर येस, नकाशा काढला जाऊ शकतो. नकाशा ड्रॉ करा ज्याच्यामध्ये दाखवा की जागतिक स्तरावर हे कच्चं तेल कुठे कुठे आपल्याला आढळतं आणि निष्कर्षामध्ये पुढील मार्ग तुम्ही सुचवू शकता की असमान वितरण आहे, मग असमान वितरणावर जर आपल्याला काही उपाययोजना द्यायच्या असतील तर त्या उपाययोजना आपण सांगू शकतो. ऊर्जा संक्रमणाबाबत आपण या ठिकाणी एक चर्चा करू शकतो. त्यानंतर पर्यावरणासंबंधी काय काय उपाय केले पाहिजे, ही असमानता, आर्थिक सामाजिक असमानता जी निर्माण झालेली आहे असमान वितरणामुळे, ती कशी कमी केली जाऊ शकते, हे सगळे उपाय तुम्ही पुढील मार्गांमध्ये निष्कर्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडू शकता. तर अशा प्रकारे आपण या
प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. ओके, सो हा होता भूगोलाचा UPSCचा आणखी एक PYQ. भेटूया आता पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू एव्हरीवन.